पुढची बातमी आहे महत्त्वाची। पिंपरी चिंचवडहून दरोडेखोरांना जेरबंद करायला गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांवरती हल्ला झालाय। बचावासाठी पोलीस उपायुक्तांनी सुद्धा गोळीबार केल्यामुळे एक आरोपी जखमी झालाय। यात चकमकीमध्ये पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड हे जखमी झालेत। चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोशी गावामध्ये रात्री 12:30च्या सुमारास ही घटना घडली। आपले प्रतिनिधी नाझिम मुल्ला आपल्याला अधिक माहिती देतील। नाझिम, पुन्हा एकदा पुणे आणि आसपास परिसरामध्ये आपण बघतोय की काही प्रमाणामध्ये मुजोरी केली जाती आहे। दरोडेखोरांच्या बाबतीत आपल्याला हे पाहायला मिळतंय। काय अधिक अपडेट द्याल, काय माहिती द्याल याबद्दल? पूर्वी चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोडेखोरांनी माज जो आहे तो उत्मात त्यांचा झालेला होता, कारण गेल्या अनेक दिवसांपासून ते दरोडे एकामागोमाग एक टाकत होते। हा तिसरा त्यांचा दरोड्याचा प्रयत्न होता आणि त्यावेळेला स्वतः डीसीपी शिवाजी पवार, एपीआय प्रसन्न जराड आणि त्यांची टीम या ठिकाणी त्यांनी सापळा रचलेला होता। चिंचोशी गावात हा दरोडा पडणार होता आणि त्याच आधी त्यांनी हे अशा प्रकारे रात्री 12:30च्या दरम्यान त्यांच्या जवळ मंदिर परिसरामध्ये हा सापळा रचला आणि जिथं हे दोन दरोडेखोर लपलेले होते तिथं स्वतः डीसीपी आणि एपीआय जे आहेत ते त्यांनी शिरकाव त्या ठिकाणी केला आणि त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न केला। त्यावेळेला कोयत्याने पहिला वार जो आहे तो या ठिकाणी शिवाजी पवार डीसीपी यांच्या छातीवरती त्या दरोडेखोराने केला। त्याच्यासाठी डीसीपींनी स्वतः या ठिकाणी एक गोळी झाडली, परंतु त्यानं चुकवली आणि मग दुसरा हल्ला जो आहे तो त्याने एपीआय प्रसन्न जराड यांच्यावरती या ठिकाणी केला। त्यांच्या दंडावरती या ठिकाणी हा वार झालेला आहे। मग डीसीपी यांनी जे रक्तबंबाळ अवस्थेत होते त्यांनी पुन्हा एकदा गोळी झाडली। नाझिम, एकंदरीतच पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्था या बाबतीमध्ये प्रश्न निर्माण होतो, कारण पोलिसांवरतीच असे हल्ले होणार असतील तर कसं चालेल असा प्रश्न आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।